Hallelujah. God is good and all the time. येशू चांगला आहे. येशू चांगला आहे. येशू आमच्यामध्ये आहे. हालेलुया. जाऊया देवाच्या वचनाकडे, ज्या वचनावर आम्ही मनन करत आहोत. स्तोत्र 118. स्तोत्र 118 आणि वचन 8 आणि 9. मी पुन्हा सांगू इच्छितो. बायबलचा मध्य, बायबलचा सेंटर किंवा बायबलचा केंद्रबिंदू जर तुम्हाला कोणी विचारलं तर बायबलचा मध्य स्तोत्र 118 आहे. आणि या स्तोत्र 118 मध्ये विशेष करून या ठिकाणामध्ये मुख्य गोष्टीवरती आज आम्हाला मार्गदर्शन केलं जात आहे. आणि बायबल सांगतं, मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. आणि आमचा विषय आहे परमेश्वराला शरण जावे. आम्ही आमच्या बुद्धीने, ज्ञानाने, अनुभवाने इतकं काही स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो आणि असं वाटतं की आम्ही आमच्या जीवनामध्ये सर्व काही करू शकतो. परंतु मनुष्याचं ज्ञान पूर्णपणे संपवणारा, मनुष्याला कुठं ना कुठं खाली दाखवणारा तो जिवंत परमेश्वर आहे. आणि त्याची इच्छा ही असते की आता तू तुझ्या शक्तीने, तुझ्या युक्तीने, तुझ्या बुद्धीने, तुझ्या अनुभवाने सर्व काही केलं आहे. आता तू मला शरण यावं, म्हणजे मी तुझ्या जीवनामध्ये कार्य करेन. आमेन. आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अडचण येते, परिस्थिती वाईट असते, त्यावेळेला कधी कधी आम्ही विसरून जातो की जो आमचा देव येशू ख्रिस्त, जो काल आज युगानुग सारखा आहे, त्याची नवीन कराराची जी वाचा आहे किंवा नवीन कराराची प्रतिज्ञा आहे की मी तुला अनाथ सोडणार नाही, या युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. पण समस्या ही होती की आम्ही कधी कधी आमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अचानक हल्ल्यामध्ये, अचानक येणाऱ्या अडचणीमध्ये, अचानक येणाऱ्या समस्यांमध्ये आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून देवाचं वचन, बायबलचा हा जो मध्य आहे, एकदम सेंटर आहे. उत्पत्ती आणि प्रकटीकरणाचं जर मध्य काय असेल तर स्तोत्र 118 आहे. आणि स्तोत्र 118चं 8 आणि 9 वचन सांगतं की परमेश्वरावरती आम्ही भरोसा ठेवला पाहिजे आणि परमेश्वरालाच आम्ही शरण आलो पाहिजे. आम्ही कधी कधी लोकांना शरण जातो, कधी कधी अधिपतीला शरण जातो, VIP व्यक्तीला शरण जातो की साहेब आमचं काम करून द्या, साहेब आमच्यासाठी काहीतरी करा. कुठंतरी आम्ही मनुष्याला वशिला लावतो. परंतु एक विश्वासणाऱ्याचं, ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन, त्याच्या जीवनामध्ये येणारी अडचण, त्या अडचणीमध्ये तो पहिले स्वर्गीय देवाचा दरवाजा ठकठोकतो. तो त्याला शरण येतो आणि तो देव त्याच्यावरती प्रसन्न झाल्याची चिन्ह देऊन त्याला आशीर्वादित करतो. कदाचित अनुभव असेल आमच्याकडं, सगळ्या गोष्टी असेल, परंतु ज्ञानाचं ज्ञान नष्ट करणारा देव आहे आणि मूर्खाला ज्ञानी करणाराही देव आहे. आमेन. तर मागच्या रविवारी आपण एका राजाच्या जीवनातून पाहिलं. त्या राजाचं नाव होतं आसा. यहुदाचे राजे आणि इस्रायलचे राजे, त्यापैकी यहुदाचे जे राजे आहेत, यहुदाच्या राजांपैकी जे 5 नीतिमान राजे होते, त्याच्यापैकी हा पहिला राजा आहे ज्याचं नाव आसा. आणि आसा या शब्दाचा अर्थ आहे हीलर, निरोगी करणारा. पण हा आसा त्याने आपल्या जीवनामध्ये, आपण थोडंसं मागच्या रविवारचं रिव्हिजन करून मग आज आपण दुसऱ्या राजाकडे जाणार आहोत. त्या राजाचं नाव आहे हिजकिया. तर दुसरा इतिहास याचा 15 अध्याय आणि वचन 2 पासून वाचूया. दुसरे इतिहास 15 अध्याय वचन 2. तो आसाच्या भेटीस जाऊन त्यास म्हणाला, हे आसा, अहो यहुदी व बन्यामिनी लोक हो, मी म्हणतो ते श्रवण करा. तुम्ही परमेश्वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्या बरोबर राहील. तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील. बस या ठिकाणामध्ये एक भविष्यवक्ता, एक प्रॉफेट, ज्याचं नाव आहे आझरिया नावाचा एक प्रॉफेट येऊन
या राजाला मार्गदर्शन करत आहे, त्याला तो कुठल्या भौतिक गोष्टी किंवा धनसंपत्ती आणि सर्व विजयशाली गोष्टीबद्दल बोलत नाहीये. आसा नावाच्या राजाच्या जीवनामध्ये तो एक विजयी राजा होता, परंतु त्या राजाच्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की त्यांना कोणी याजक नव्हता ना त्यांच्याकडे बायबल होतं. जर तुम्ही 3 वचनामध्ये पाहिलं तर असं दिले की बहुत काळापर्यंत इस्रायलास खऱ्या देवाची ओळख नव्हती, त्यांना शिकवायला कोणी याजक नव्हतं आणि नियमशास्त्रही नव्हतं. 3 गोष्टी आहेत. त्यांना जिवंत देवाची ओळख नाही, पण ते यहुदी राजे आहेत. त्यांना यहुदी कुळातून असताना त्यांच्यासाठी कुठला याजक नाहीये, आणि तिसरी गोष्ट त्यांच्याकडे बायबल नाहीये. आणि या 3 गोष्टींमुळं कुठंतरी ते अडखळलेले आहेत, कुठंतरी समस्यामध्ये आहेत. आणि त्या काळामध्ये भविष्यवक्ते काय यायचे, एखाद्याला देवाच्या मार्गावर आणण्यासाठी. भविष्यवक्त्याची जी सेवा आहे त्याचा मूळ उद्देश आहे की मनुष्याला देवाला शरण येण्यासाठी प्रवृत्त करणं. मनुष्याला जग आणि जगाच्या राहाटीप्रमाणे जग आणि जगातल्या गोष्टीच्या आनंदाकडे नेण्यासाठी नाही. या ठिकाणामध्ये आलेला भविष्यवक्ता तो राजाला आणि सर्व प्रजेला आणि बन्यामीन वंशाला देखील म्हणत आहे की परमेश्वर तुमच्या बरोबर राहील, तो तुमच्या बरोबर राहील, तुम्ही त्याला शरण जाल तर तो तुम्हाला पावेल. शरण जाणं म्हणजे आपलं अस्तित्व विसरून जाणं. मी काहीतरी आहे, माझी काहीतरी पोझिशन आहे, मला काहीतरी स्थान आहे, मी काहीतरी वेगळा व्यक्ती आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला करून शून्य बनून आम्हाला देवाकडे जायचं. ज्यावेळेस तुम्ही झिरो बनून जाताल ना त्याच्याकडं, तेव्हाच तो तुम्हाला हिरो करणार आहे. आम्ही कधी कधी आमच्या काही गोष्टी घेऊन जातो आणि कधी कधी त्या गोष्टीमध्ये आमचा अनुभव पण आलेला असतो. आणि त्यावेळेला त्या राजाला या गोष्टी कळाल्या आणि पुढे जाऊन 8 वचनामध्ये काय सांगते, 15:8. आसाने ही वचने व आद्रेव संदेशाचा संदेश ऐकला, तेव्हा त्यास धीर आला व त्याने यहूदा व बन्यामीन यांच्या सर्व प्रदेशातून आणि एफ्राईमाच्या डोंगरवटीतील जी नगरे त्यांनी घेतली होती त्यातून सर्व अमंगळ वस्तू काढून टाकल्या आणि परमेश्वराची जी वेदी परमेश्वराच्या दिवटी पुढे होती तिचा जीर्णोद्धार केला. परमेश्वराच्या देवडी पुढे म्हणजे मंदिरापुढे जी वेदी होती तिचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धार का केला? कारण ती वेदी धूळखात पडली होती. मी मागच्या रविवारी सांगितलं, थोडंसं शांतपणे सांगत आहे की ज्या वेळेला एखादा भविष्यवक्ता तुमच्यासाठी संदेश घेऊन येतो ना, त्या काळामध्ये त्या राजाच्या राज्यामध्ये यहोवा परमेश्वराची वेदी धूळखात पडली होती. आणि आमच्या काळामध्ये जर एखादा भविष्यवक्ता म्हणून समोर येतो, सेवक म्हणून येतो, पास्टर म्हणून येतो, प्रेषित म्हणून येतो, तर त्याने आम्हाला दिलेल्या संदेशाद्वारे, त्याने आम्हाला देवाचं वचन सांगितलं त्याच्याद्वारे एक महत्वाची गोष्ट झाली पाहिजे, ती म्हणजे अमंगळ गोष्टी निघून गेल्या पाहिजे आणि पवित्र वेदी याची सुरुवात झाली पाहिजे. हालेलुया. 2 गोष्टी झाल्या का नाही झाल्या? आसाने काय केलं? अमंगळ गोष्टी त्याच्या नगरातून काढून टाकल्या आणि पवित्र वेदी जिच्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हतं त्या वेदीचा जीर्णोद्धार केला. म्हणून या पुलपीटवरून तुम्ही जे कोणी देवाचे लोकांचे संदेश ऐकता, त्या संदेशाच्या द्वारे जर तुमची प्रार्थनेची वेदी तयार होत नाही ना, तर मला सांगू द्या, तुम्ही फक्त कानाचे मनोरंजनाच्या गोष्टी ऐकून आलात. जो सेवक तुमची प्रार्थनेच्या वेदीचा जीर्णोद्धार व्हावा अशा पद्धतीने तुम्हाला जागृत करत नाही, तर मला सांगू द्या, ती सेवा केवळ मनोरंजन आहे. आज या राजाला जस कळालं की जिवंत देवाची इच्छा काय आहे, परमेश्वराची इच्छा काय आहे, हे समजल्यावर तो केवळ देवाला शरण आला नाही, तर त्या राज्यामध्ये यहोवा परमेश्वराची जी वेदी जी धूळखात पडली होती, जिला कोणी पाहत नव्हतं, त्या वेदीचा जीर्णोद्धार केला. याचाच अर्थ त्या दिवसापासून पवित्र देवाची उपासना सुरू झाली. जेव्हा एक खरा संदेश, एक पास्टर असो,
प्रेषित असो, भविष्यवक्ता असो, सुवार्थिक असो किंवा शिक्षक असो, ज्यावेळेस त्याचा एक योग्य संदेश येतो त्यावेळेला लोकांच्या जीवनामधल्या ज्या प्रार्थनेच्या वेद्या बंद पडल्यात ना, त्या प्रार्थनेच्या वेदीवरती पवित्र आत्म्याच्या अग्नीने ती वेदी पुन्हा ज्वलंत होते. आज अनेक ठिकाणामध्ये लोक केवळ चर्चला जात आहे, येत आहे, सहभागितेमध्ये येत आहे, पण त्यांचं वैयक्तिक प्रार्थना जीवनाची वेदी विझून गेलेली आहे. ज्यावेळेस एक संदेश येतो त्या संदेशाचा उद्देश हाच असावा की आमची प्रार्थनेची वेदी पुन्हा पेटली जाऊ. कदाचित काय आमच्या चुकांमुळं आम्हीच आमच्या वेदीमध्ये माती घातली असेल, आमच्या चुकांमुळं आम्हीच आमची वेदी विझवली असेल, तर परमेश्वर म्हणतोय माझ्या मुली आता मागील गोष्टीकडे दुर्लक्ष कर आणि आज एक निर्णय घे आणि तुझी प्रार्थनेची वेदी तू पुन्हा पेटीव आणि पुन्हा सुरुवात कर. मी पुन्हा तुझ्यामध्ये उपस्थिती द्यायला तयार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही या गोष्टी करू, आता या राजाने सगळं केलं, परमेश्वराला शरण या हा फतवा काढला, परंतु या राजाचा अंत वेगळा झाला. या राजाने सुरू तर केले आत्म्याने, परंतु शेवट केला शरीराने. म्हणून बरेचसे लोक आपल्या सेवेची आणि आत्मिक जीवनाची सुरुवात खूप आत्म्याने करतात, परंतु शेवट शरीराने म्हणजे देहाने, मनुष्य योजनेने होतो. गलती करायच्या मंडळीला संत पौल एक प्रकारचं झापून त्यांना म्हणतो, तुम्ही सुरुवात तर आत्म्याने केली, परंतु अंत तुम्ही आता देहाने करताय. आज तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी तपासलं पाहिजे काय अंत झाला. तर याच दुसऱ्या इतिहासचा 16 अध्याय आणि वचन 12. आसाच्या पायास त्याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी व्याधी झाला. त्याला पायाला आजार झाला. तो व्याधी बराच वाढला. तो व्याधी खूप वाढला. तथापि तो त्या रोगात तो परमेश्वरास शरण न जाता वैद्यात शरण गेला. पुढे मग आसा आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. बस, म्हणजे तो झोपी गेला, मरण पावला, त्याच्या पायाला एक विकार झाला. या राजाने आपल्या राज्यामध्ये लोकांना आदेश दिला, पहिले दुसरे इतिहास 15-12 मध्ये, की जो कोणी परमेश्वराला शरण जाणार नाही त्याचा वध करण्यात यावा, त्याला मारून टाकण्यात यावा. पण ज्यावेळेस त्याची विश्वासाची क्रिया करायची होती, त्याला निर्णय घ्यायचा होता, त्यावेळेला हा राजा स्वतः चुकला आणि त्याने त्याच्या जीवनामध्ये त्या अडचणीमध्ये परमेश्वराला शरण न येता तो वैद्याला शरण गेला. याचा अर्थ की वैद्याकडे जाऊ नये का? वैद्याकडे जावं, डॉक्टरकडे जावं. परमेश्वर आम्हाला त्यासाठी मनाई करत नाहीये, जावं, परंतु त्याच्यावरती अवलंबून राहण्यापेक्षा, डॉक्टरवरती अवलंबून राहण्यापेक्षा प्रथम तुमच्या आणि माझ्या विश्वासात आम्ही डॉक्टरांचा डॉक्टर, वैद्यांचा वैद्य प्रभू येशूला शरण आलो पाहिजे. आमचे रिपोर्ट बदलणारा आमचा देव आहे, आम्हाला आरोग्य देणारा आमचा देव आहे, आमचं जीवन बदलणारा आमचा देव आहे. निश्चित डॉक्टर या जगातला प्रत्येक अधिकारी बायबल सांगतं देवाने अपॉइंट केलाय, देवाने नियुक्त केलाय, परंतु त्याच्याकडे पहिले जाण्यापूर्वी मला पहिले माझ्या हायकमांडकडे गेलं पाहिजे, त्याला शरण आलो पाहिजे. आणि कदाचित माझ्या चुकांमुळे काही जर चुकत आहे तर मला एक पश्चाताप करून कळत न कळत झालेल्या पाप अपराधांची क्षमा मागून देवाला शरण येतो. मला सांगू द्या, माझा आणि तुमचा देव आमच्यावर दया आणि कृपा करतो. परंतु या राजाने आपल्या कारकिर्दीमध्ये खूप चांगलं काम केलं, पण शेवट तो वैद्यांना शरण गेला. शेवट त्याने त्या वैद्यांवरती विश्वास ठेवला, पण तो त्या वेदीकडे वळाला नाही. बरेचसे लोक आपल्या जीवनामध्ये सर्व जगाचं नॉलेज घेतात, जगाच्या गोष्टीकडे पडतात, परंतु आपल्या प्रार्थनेच्या वेदीपासून दूर जीवन जगतात. एक खऱ्या विश्वासणाऱ्याची ओळख ही आहे, जो आपल्या घरामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात आपल्या घरातील प्रार्थनेच्या वेदीवरती पवित्र आत्म्याच्या अग्नीने ती वेदी पेटवून जो आपल्या जीवनाची सुरुवात करत नाही, त्याने आपल्या स्वतःला ख्रिस्ती म्हणूच नाही. एक खऱ्या ख्रिस्ती व्यक्तीची ओळख ही आहे, तो आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची सुरुवात देवाबरोबर त्या वेदीवरती एक चांगला वेळ घालून, त्याच्या सभागृही जाऊन, त्याच्या आधीन जाऊन त्या वेदीवरती प्रार्थना जीवन जगून तो सुरुवात करतो. आमेन, हालेलुया. या राजाचा आम्ही नकारात्मक पॉइंट पाहिला. आता आपण जाणार आहोत हिजकिया नावाच्या राजाकडं. हिजकिया या शब्दाचा अर्थ आहे परमेश्वर माझं सामर्थ्य आहे. यशयाचा 38 अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचूया. यशया 38:38. यशयाचा ग्रंथ 38 अध्याय वचन 1 पासून पुढे. त्या समयी हिजकिया राजा आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा
त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो आपल्या घराण्याची निर्वाह कर, आपल्या घराच्या तर सगळी सेटलमेंट तू कर, यासाठी निर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. आणि हा जो यशाया संदेष्टा याला प्रॉफिटिक मिनिस्ट्री मध्ये मेजर प्रॉफिट म्हणतात. आजकाल लोकांनी त्याचं वेगळंच काहीतरी केले. कोणतरी साऊथ आफ्रिकेला कोणतरी एक आफ्रिकन व्यक्ती आहे, त्याला मेजर प्रॉफिट म्हणून पदवी दिली आणि आपले भारताचे लोक मेजर प्रॉफिट म्हणून त्याच्या मागं पळतात. पण बायबलमध्ये एक मेजर प्रॉफिट आहे ज्याचं नाव आहे आयझया, मराठीमध्ये यशाया. या मेजर प्रॉफिटकडं जो भविष्यवाणीचा जो संदेश आला, तो संदेश हिजकिया राजाच्या मरणाचा आला. आणि तो संदेश घेऊन तो थेट राजाकडे गेला. यशायाला भीती नाही वाटली की हिजकिया राजा मला मारून टाकायचा की मी अशी भविष्यवाणी आणली. त्यांनी देवाने जे सांगितलं ते जाऊन त्याला सांगितलं, राजा तुझं आता सगळं संपलं आहे, तू मरणार आहे जगणार नाही. आणि हिजकियालाही कळलं की जर यशाया येऊन बोलतोय, त्या काळामध्ये यशाया बरोबर योएल भविष्यवक्ता पण होता, अनेक भविष्यवक्ते होते, पण त्या सगळ्यांमध्ये यशाया भविष्यवक्ता हा आहे की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची भविष्यवाणी आणली. या यशाया भविष्यवक्त्याच्या द्वारे जर भविष्यवाणी आली, याचा अर्थ काळ्या दगडावरची रेग आहे. हिजकियाने सेकंड ओपिनियन नाही घेतले, दुसऱ्याचं मत घेतलं नाही, किंवा कुठं दुसरीकडे तो कुठल्या वैद्याकडे गेला नाही. आणि हिजकिया राजाला पण असा राजाप्रमाणे पायाला व्याधी झाला होता आणि तो व्याधी पण बळावला होता. आणि बायबल सांगतं पुढं, ज्याला मिळालं असेल ते वाचा 2 वचनापासून. तेव्हा हिजकियाने आपले तोंड भिंतीकडे फिरवून, तेव्हा हिजकियाने आपले तोंड कुठं फिरवून, जोरात भिंतीकडे. भिंतीकडे म्हणजे कदाचित त्याच्या त्या राजमहालामध्ये सकाळपासून मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी असतील, राज दरबार भरलेला होता. पण ज्या वेळेला त्याच्या कानावरती भविष्यवक्त्याची भविष्यवाणी आली, त्या दिवशी त्यांनी सर्व काही जगातल्या गोष्टी त्याचा कारभार बंद केला. आणि देवाला शरण कसं यायचं याचं उत्तम उदाहरण देऊन हा राजा भिंतीकडे तोंड करून, ऍक्च्युली भिंतीकडे म्हणजे आज पण जर तुम्ही पाहिलं, यहुदी लोक विलिंग वॉलकडे प्रार्थनेला जातात. जे